नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने फायनली आपल्याला पेपरचं स्ट्रक्चर हे दिलेलं आहे। आता हे स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती आणि पेपरचा पॅटर्न कसा असेल ते सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं। त्याचप्रमाणे सेम टू सेम हा पेपरचा पॅटर्न असणार आहे। पण तुमच्यामधील काही लोकांनी व्हिडिओमध्ये काय आहे ते न बघता फक्त व्हिडिओच्या थंबनेलवर एक लहानशी चुकी बघून अशा प्रकारच्या निगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या। तर मला वाटतं त्यांना त्यांचं उत्तर भेटलं असेल, पण माझे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला असेल। तर बघा आता तुमचा कसा पॅटर्न असेल, किती मार्कासाठी क्वेश्चन्स हे विचारले जातील, ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय, तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। पण त्याआधी जर तुम्हाला मी प्रिपेअर केलेल्या नोट्स हव्या असतील ज्या की आता 50% डिस्काउंटवर उपलब्ध आहेत, तर त्याचं प्राइस स्ट्रक्चर हे आहे, ज्यामध्ये महानगरपालिका कायदा, माहिती अधिकार कायदा व 1 वर्षाच्या करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी असतील। पण ह्या दोन कायद्यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा भेटणार आहेत आणि एमसीक्यू बँक सुद्धा 1000 क्वेश्चनची भेटणार आहे। तर इथे ह्या कायद्यांचं सेपरेट प्राइस स्ट्रक्चर आहे व इथे कॉम्बो प्राइस आहे। त्यानंतर 1 वर्ष करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला आताचे 1 वर्षाचे करंट अफेअर्स भेटणार आहेत। त्यासोबतच मराठी, रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी 50+ वेगवेगळ्या एक्झामचे टीसीएसचे क्वेश्चन पेपर्स मी तुम्हाला देणार आहे। प्लस काही पोस्टसाठी माझ्याकडे टीसीएसचे टेक्निकल पेपर सुद्धा आहेत, उदाहरणार्थ जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स व अन्य काही। तसेच तुमच्यामधील कोणी डीएमएर एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल तर त्याचे सुद्धा क्वेश्चन पेपर्स माझ्याकडे आहेत। तर हे क्वेश्चन पेपर्स हे मी तुम्हाला ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे। पुढे तुमच्यापैकी काही लोकांना जर ह्या कॉम्बोमध्ये हवे असतील तर ह्या सुद्धा तुम्हाला 50% पेक्षा जास्त डिस्काउंटमध्ये म्हणजे 300 रुपयामध्ये भेटतील। आता ऑर्डर कशा करायची आहे, तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही मला पेमेंट करा आणि पेमेंटच्या ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट तुम्हाला मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। मग मी तुम्हाला पीडीएफच्या रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल। बाकी नोट्स बद्दल काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर विचारू शकता। आता बघूया डिटेलमध्ये तुमचा पॅटर्न। तर ड्रायव्हर आणि लिपिक टंकलेखक हे पद सोडून जी बाकीची पदं आहेत त्या पदांसाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कोऑपरेशन ऍक्ट 1949 ह्यावर जवळपास 10 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतर मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्हाला प्रत्येकी 10 प्रश्न विचारले जातील। जनरल नॉलेजवर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील आणि त्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे मॅक्झिमम वेटेज हे तुमचं करंट अफेअर्सला असते। हे मी ऑलरेडी एक्झाम क्रॅक कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये बोललो आहे। त्यानंतर रिझनिंग सुद्धा तुम्हाला 15 मार्कासाठी येईल। मॅथ्स हे नसणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी। त्यानंतर तुमचा जो टेक्निकल सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत आणि मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितलं होतं की 60-40चा पॅटर्न असेल किंवा 40-60चा असेल, पण त्यांनी 60-40चा दिलेला आहे। तर हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं आहे। आता ग्रुप लेवल टायमर नुसार तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे, म्हणजे तुमचे टोटल जे 100 प्रश्न आहेत ज्यासाठी तुम्हाला 2 तास टाइम आहे ते त्यांनी 25-25 प्रश्नाच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हे डिवाइड केलेले आहेत आणि त्यासाठी प्रत्येकी 30 मिनिटं हे टाइम त्यांनी ठेवलेला आहे। तर 25 प्रश्नासाठी 30 मिनिटाचा एक ग्रुप, पुढे ह्याच पॅटर्न प्रमाणे बी ग्रुप, सी ग्रुप आणि डी ग्रुप असे तुमचे ग्रुप असणार आहेत। तर आता जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होईल तेव्हा सगळ्यात पहिला तुमचा ए ग्रुप हा ऍक्टिव्हेट होईल, ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप ए चे हे 6 सेक्शन दिसतील आणि पहिल्या 30 मिनिटासाठी हे 6च्या 6 सेक्शन हे ऍक्टिव्हेट असतील आणि त्या प्रत्येक सेक्शनसाठी ह्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन्स हे असणार आहेत त्यांनी जे दिलेले आहेत आणि ह्याच 6 सेक्शनवरचे हे 25 प्रश्न हे तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत। पण हे टाइम ऍक्टिव्ह असताना तुम्ही पुढचे कुठलेही ग्रुप बघू शकणार नाही। तुमचा ए ग्रुप जेव्हा फायनल होईल तेव्हा तुमचा बी ग्रुप हा ऍक्टिव्हेट होईल आणि जेव्हा बी ग्रुप ऍक्टिव्हेट होईल तेव्हा तुम्ही ए ग्रुप मधले कुठलेही क्वेश्चन बघू शकणार नाही किंवा पुन्हा अटेम्प्ट करू शकणार नाही आणि सी आणि डी मधले सुद्धा एका वेळेला एकच ग्रुप हा ऍक्टिव्हेट असेल। त्याचप्रमाणे पुढचे ग्रुप हे 30-30 मिनिटांनंतर ऍक्टिव्हेट होत जातील। आता माझ्याकडून तुम्हाला एक महत्त्वाची टिप देतो, जेव्हा तुम्ही एक्झामला जाल आणि एक्झाम सुरू झाल्यावर जेव्हा तुमचा ए ग्रुप ऍक्टिव्हेट होईल तेव्हा कोणीही मराठी किंवा इंग्लिश सेक्शन पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घेऊ नका। सगळ्यात आधी एकतर टेक्निकल सेक्शन घ्या किंवा म्युनिसिपल ऍक्टचा घ्या किंवा जीकेचा घ्या, ज्यावर तुमची चांगली कमांड असेल तो सेक्शन सॉल्व्ह करायला घ्या। तर हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण जेव्हा एक्झाम स्टार्ट होते तेव्हा पहिल्या 2 मिनिटांमध्ये तुमचे जे सुपरवायझर असतात ते तुम्हाला वेगवेगळ्या सूचना करत असतात आणि ह्या सूचनामध्ये जर तुम्ही मराठी सेक्शनवर उतारा किंवा इंग्लिश सेक्शनचा जो उतारा आहे तो वाचायला घ्याल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल आणि त्यामध्ये तुमचे 1 ते 2 मिनिटं हे वेस्ट जातील। त्यामुळे माझं सजेशन असेल तुम्ही ह्या 3 सेक्शन मधला कुठलाही सेक्शन आधी सॉल्व्ह करायला घ्या, नंतर तुम्हाला हवा तो सेक्शन ह्यामधला सिलेक्ट करू शकता। क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघूया ड्रायव्हर, ऑपरेटर आणि फायरमॅन साठीचा सिलेबस।
तर फायरमॅनच्या ज्या पण पोस्ट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 2च ग्रुप असणार आहेत, कारण त्यांना टोटल हे 50च प्रश्न येणार आहेत, ज्यासाठी त्यांना 1 तास हे टाइम असणार आहे. त्यामध्ये मराठी सेक्शनसाठी त्यांना 6 प्रश्न विचारले जातील, इंग्लिश सेक्शनसाठी 7 विचारले जातील, म्युनिसिपल ऍक्ट 1949 वर त्यांना 4 प्रश्न येतील, जीके वर 6 प्रश्न येतील, रिझनिंग वर 7 प्रश्न येतील आणि त्यांचा जो टेक्निकल आहे त्याच्यावर त्यांना 20 प्रश्न येतील. तर आता ह्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. प्लस तुम्हाला प्रत्येकी ग्रुपमध्ये 25 प्रश्न असणार आहेत, जे की 30 मिनिटासाठी असणार आहेत. क्लिअर आहे. पुढची पोस्ट आहे जी की सगळ्यात महत्वाची आहे, लिपिक टंकलेखक किंवा क्लर्क टायपिस्ट. तर बघा, तुमच्या सिलेबस संबंधी मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा डाऊट होता की तुम्हाला मराठी इंग्लिश आहे का नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि महानगरपालिकेने आता सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की मराठी आणि इंग्लिश सेक्शन तुम्हाला असणार आहे, जो की तुम्हाला प्रत्येकी 15 प्रश्नांसाठी असणार आहे. त्यानंतर जीके सुद्धा तुम्हाला 15 प्रश्नासाठी असणार आहे आणि रिझनिंग सुद्धा तुम्हाला 15 प्रश्नासाठी असणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला मॅथ्स करायचं नाहीये, फक्त रिझनिंगवरच फोकस ठेवा. त्यानंतर तुम्हाला टेक्निकल सेक्शन त्यांनी दिलेलं आहे आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुम्हाला टेक्निकल सेक्शनमध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्टवर सगळ्यात जास्ती प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यानंतर RTI ऍक्ट आणि त्यानंतर सर्व्हिसेस ऍक्ट. ठीक आहे. तर हा टेक्निकल सेक्शन तुम्हाला जवळपास 40 मार्कासाठी असेल आणि ह्याच्यामध्ये वेटेज हे सगळ्यात जास्ती MMA ऍक्टला आहे. क्लिअर आहे. पुढे हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचे सुद्धा क्वेश्चन बघू शकता. तुम्हाला हा अशा प्रकारचा पॅटर्न हा असणार आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही. तर मी पुन्हा एकदा सांगतो, मी मागे सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहेत. क्लिअर आहे. तर लिपिक टंकलेखकवाल्यांनी सगळ्यांनी MMA ऍक्टवर जास्त फोकस करा. व्यवस्थित ऍक्ट हा वाचायचा आहे, कारण ह्या 40 प्रश्नांमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न त्याच्यावरच विचारले जातील. तर तुम्ही जिथूनही अभ्यास करत असाल तर ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर तुमच्यापैकी खूप जणांचा एक प्रश्न असतो की सर एक्झाम कुठल्या लँग्वेजमध्ये असेल. तर बघा, एक्झामसाठी तुम्ही कुठलीही लँग्वेज सिलेक्ट आधी करू शकता, इंग्लिश किंवा मराठी. तर जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला एक क्वेश्चन येईल, इंग्लिशमधनं द्यायचे की मराठीमधनं द्यायचे. जर तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केला तर पुढचा सगळा पेपर तुमचा इंग्लिशमध्ये येईल, मराठी सेक्शन सोडून. पण एक्झाम सुरू असताना तुम्हाला जर कुठला इंग्लिश प्रश्न अडला तर तुम्ही तो मराठीमध्ये सुद्धा इथनं चेंज करू शकता. पण जर तुम्ही स्टार्टिंगला मराठी सिलेक्ट केली तर तुम्हाला इंग्लिश सेक्शन सोडून बाकीचे सगळे सेक्शन हे मराठीतनं बघायला भेटतील. पण एक्झाम सुरू असताना जर तुम्हाला मराठी प्रश्न समजला नाही, इंग्लिशमधनं समजून घ्यायचा असेल प्रश्न, तर तो सुद्धा तुम्ही इथनं चेंज करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर एक लहानशी रिक्वेस्ट असेल तुम्हाला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. मी ह्या भरती संदर्भात खूप सारे व्हिडिओ हे बनवलेले आहेत आणि अजूनही खूप सारे व्हिडिओज हे मी ह्या भरती संदर्भात टाकणार आहे. तर प्लीज जर आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या लाईकने मला अधिकाधिक व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटत असते. ठीक आहे. चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर त्यांनी हा QR कोड स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकता किंवा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला, थँक्यू.